सर्कलचं मैदान आहे, या स्पर्धेबद्दल 2 शब्द आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलंच केलं आहे. मजा येते इकडे टुर्नामेंट केल्याला. आम्ही या टुर्नामेंटची आतुरतेने वाट बघत होतो आणि शेवटी तो दिवस आला. खूप बरं वाटतंय. खूप साऱ्या शुभेच्छा. थांबायचंय दादा, समोर या. टॉस जिंकला असायचा काय निर्णय असा? आम्ही नक्कीच फिल्डिंग घेणार होतो, पण काय नाही, आमचे पण बॅटिंग साईड खूप चांगली आहे आणि आम्ही प्रयत्न करू की आता 40च्या आसपास रनचे हे करायचे, मारायचे. आता टाकीपाडा संघ समोर आहे, किती धावांचं टार्गेट सेट करायचं आहे? तरी आता 35 क्रॉस करूच, ट्राय करूच. त्याच्यापेक्षा बेस्ट झालं तर 40 पण क्रॉस करू. आणि टाकीपाडा पण खूप चांगला संघ आहे, त्यांच्यामधून पण खेळलेलो आहे आणि त्यांना पण ऑल द बेस्ट. आणि मॅनेजमेंटला पण खूप चांगलं असं मॅनेजमेंट केलेलं आहे, खूप सपोर्ट केलेला आहे. तरी थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा. चला तर टॉस का बाजून अहवाल असा आहे की टॉस जिंकलाय टाकीपाडा संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले अंकुल 18 या संघाला. एक मोठी मॅच जी आपल्या भेटीला येते, इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली फायनल मध्ये खेळणार आहे. पहा, हे पहिलं वर्ष आहे साई सम्राट मित्रमंडळ आयोजित सम्राट चषक 2025 शानदार दमदार आयोजन या स्पर्धेचं. शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत, जिकडे स्पर्धा आपल्या नालासोपारा नगरीमध्ये सर्कलच्या मैदानामध्ये आपल्या भेटीला आले. इकडून काय घडणार आहे, कोणाच्या बाजूस जाणार आहे, कोण कोणामध्ये फायनल मध्ये खेळणार आहे हे काल सांगणार आहे. घेऊन जातोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, जिकडे आमच्या समालोचक कक्षामध्ये जॉईन आहेत. थँक्यू. भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए, राम आएंगे कुछ समझ न पाए, कहाँ फूल बिछाए, राम आएंगे. चला, चेंडू कुठे, बॉलाचा बॉक्स. दोन मिनिटं. कमिटी कुठे, कमिटी? चला, सर्वेश या. आता झालेल्या मॅन ऑफ द मॅचचा मानकर मिस्टर सर्वेश साईराज संघाकडून ठरला गेलाय. पहा, साईराज संघ डायरेक्ट फायनल मध्ये पोहोचलाय. तो शेवटला हिट करणारा कोण होता, त्याचं नाव काय? तूच होता. क्या बात आहे. पहा, ही ताकद आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आता शेवटला हिट करणारा तोच खेळाडू होता. चला, ऑल सेट. सेमी फायनल जे आपल्या भेटीला आले, अंकु 18 समोर टाकीपाडा. जिकडे नाणेफेकीचा कौल जिंकला तो टाकीपाडा संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले अंकु 18 संघाला. ऑल सेट सलामीची जोडी गिरीश आणि पन्नू सज्ज होते. तर पहिला बॉल आकाश ऑन साइड. ओहो, गिरीश यादव टॉप आहे. चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. पहिला हादरा, मोठा हादरा. आता मैदान सोडावं लागलंय. गॉन.
चला नवीन बॅटर कोण आलाय? आयुष दाखल झालाय. ओ आयुषला सुद्धा त्याचा ओ व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच, मॅग्निफिसंट कॅच. पहा काय जबरदस्त एफर्ट. ऍक्शन रिप्ले आमच्या पाटील नेटवर्कवर. कशा प्रकारे चेंडू होता हलक्या त्यानं चेंडूला एक्झिक्यूट केलं त्यानंतर. ओ हो व्हाट अ एफर्ट, आउटस्टँडिंग एफर्ट. शरीराचा वेध इतका होता आणि त्यानंतर या प्रकारचा एफर्ट लावणं सोपं नाहीये, परंतु आता एफर्ट लावला नाही करकार अजून एका विकेटचं पतन. व्हाट अ कॅच, ब्युटिफुल कॅच. आता 2 मध्ये 2. आता काय करणार अंकू? 1-8. या संघाच्या अडचणी वाढल्यात. आता अडचणी वाढल्यात की काय अजून काय घडलंय येणारे कालवे सांगणार. परंतु ऑन हॅट्रिक साई सम्राट मित्रमंडळ आयोजित सम्राट चषक 2025 मध्ये आपण आहोत, जिकडे पहिली सेमीफायनल मॅच जो आपल्या भेटीला आला गेलाय, जिकडे लगातार 2 विकेट. आकाश हॅट्रिक वर. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. अंकित आला गेलाय. हा मॅच होती कुठे, मॅचला सुरुवात कशा प्रकारे करायची आहे आणि आता आकाश हॅट्रिक वर आहे. ओहो व्हॉट अ डिलिव्हरी. काय बीट म्हणजे पूर्ण बीट. इट इज डॉट. नाही खरोखर मानावं लागेल, चेंडू इतका वेगवान होता ना, चारो खाणे चित. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. येस चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल. चेंडू सी मारेगा पार. चौकार. 4 धावा. दोन चेंडूचा खेळ झाला, 4 चेंडूचा खेळ झाला. 4 धावा धावफलकावर. ऑन साइडला सिंगल साठी. पुन्हा कट केला चेंडूला, पाठवलंय वेगवान फेकी. ओहो थोडक्यात हुकलाय. पहिल्या षटकाचा अखेरकार खेळ संपलाय आणि 6 धावा धावफलकावर. विकी आला गेलाय. दुसरं षटक मार्गस्थ आणि आता आकाश वल्वी आला गेलाय. पहा आकाश वल्वीला आता काय करायचंय, कोणाविरोधात कुठला प्लॅन करायचंय आणि आता 2 बॅटरला कोणाच्या विरोधात प्लॅन करायचंय. बॅकफुटला गेले, कट केला चेंडूला, फेकी वेगवान आहे. एकच धाव. 8 धावा धावफलकावर. 1 चेंडूचा खेळ झाला गेलाय. ओ फटका चुकलाय. तोपर्यंत लेग बायच्या रूपाने 1 धावाले. पुन्हा बाहेर वाईट. कट करण्याचा प्रयत्न फेकी वेगवान केले. ओहो बराच उशीर झाला. नाही या प्रकारे चेंडू अडवणं, फेकी करणं खूप उशीर निघून जातं. कदाचित रॉकेट थ्रो गरजेचं आहे यासाठी. त्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली होती, त्यामुळे तितकंच सोपं राहणार नाही.
1.3 चेंडूचा खेळ झाला. 11 धावा धावफलक 2 गडी बाद. आतापर्यंत आपण पाहतो ही स्पर्धा शानदार दमदार आयोजन आहे पहिल्या स्पर्धेचं. बॅकफुटला गेले ड्राय केलं चेंडूला. ओ व्हाट अ फील्ड याकडून ना मुन्ना इधर से गेंद निकलना मुमकिन है. अभी तो इतना खर्चा किया है कैच पकड़ने के लिए. हो पुन्हा एकदा बॅटची टॉप एच लागली होती तोपर्यंत एकच धाव आली गेले. 1.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 13 धावा धावफलकावरती आहेत आणि आता काय करणार आहेत कोणाविरुद्ध करायचं आहे कसं करायचं आहे या गोष्टीचा आता विचार करावा लागणार आहे. ओ मिस 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 पाठीमागे स्टंपिंग यशच्या उद्ध्वस्त केल्यात आणि अजून एका विकेटचं पतंग गॉन. सिंगल आले गेले. 2.1 चेंडूचा समोर डाऊन ग्राउंड खेळायचं होतं. फटका चांगला आहे परंतु फेकी सुद्धा इतकी वेगवान आहे गाडी सुद्धा इतकी वेगवान चालू. 15 धावा धावफलकावर 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. पहा सुरुवात कशी आहे काय करायचं आहे. फलटॉस समोर पुन्हा एकदा एक धावेला महत्व आहे. 16 धावा धावफलकावर आहे. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि पुढे खेळण्याचा प्रयत्न फेकी बेगवान. ओ डायरेक्ट हिट क्या बात आहे. आज टाकीपाडा संघ एक वेगळ्या जोशामध्ये आहे. म्हणजे पहिल्या मॅच पासून आम्ही पाहतोय की ज्या प्रकारचा परफॉर्मन्स दाखवला आहे तो अतिशय वाखाणण्याजोग आहे आणि आता अडचणी वाढल्या गेल्यात. मला वाटतं टाकीपाडा संघ साईराजचा कॅप्टन कोण आहे. साईराज टीम कॅप्टन एक मिनिट कॅप्टन इकडे या. साईराजचा कॅप्टन पहा मॅच संपल्यानंतर आपले सर्व 11 खेळाडू घेऊन ग्राउंड खेळपट्टीवर जायचं आहे. तिकडे आपण फोटोशूट लाईनअप राष्ट्रगीत वगैरे सर्व काही तिकडे होणार आहे. त्यानंतर रेडी ओके त्यासाठी आपले 11 खेळाडू रेडी ठेवा लगेच. टॉसच्या अगोदर टॉस सर्व तिकडेच होणार आहे. 20 धावा धावफलक 2.5 चेंडूचा आपला खेळ झाला गेलाय. हो लेफ्टच्या ओ शेवटच्या क्षणाला कट केलं असं वाटलं तर सोडतील परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाहीये. त्यामुळे एकच धावफलकावर आले गेले. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि 21 रन 21 धावा धावफलकावर. चला 21 रन 21 धावा 4 गडी बाद. दोन खेळाडू चर्चा करतात. चर्चा महत्वाची आहे. चर्चा का महत्वाची आहे हे आपण पाहणारच आहोत. 22 रन 22 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 5 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. ऑल साइड ओ व्हाट अ शॉट परंतु त्या ठिकाणी
क्षेत्र आहे, क्षेत्र निवडलंय. क्षेत्र गॅप मधून निवडायचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला गेला. थांबायचंय, 2 मिनिटं थांबायचंय. थोडस मागे राहा लाईनीच्या, थोडस मागे राहायचंय. जे कोणी तिकडे आहे त्यांनी थोडस मागे राहायचं लाईनीच्या, जेणेकरून तुम्हाला आम्हाला त्रास नको. चला. ओहो, आता पंचांनी अडवलाय. मयूर पाटील काय डिसिजन देणार आहेत? येस, गडी बाद गॉन. अजून एक गडी बाद होतोय. 5वा गडी बाद झालाय जवळ. पहा, गिरीच्या पहिल्या विकेट नंतर संपूर्ण खेळ बदललाय. आणि आता इतक्या अडचणी वाढल्यात ना, किनारी कालवेल सांगणार आहे की किती धावांपर्यंत पोहोचायचं आणि किती धावांचं टार्गेट जे सेट करायचं आहे. ओ, स्कूपचा फटका, काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट. परंतु आकाश त्या ठिकाणी आल्या, चेंडूला अडवलं, फेकी झाले. तोपर्यंत 2 धाबा धावफलकावर आल्या गेल्या. 25 धाबा धावफलकावर. 3.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. हो, स्वीप करायचा प्रयत्न ऑन साइडला. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. येस, दुसरी धाव घेता घेता अजून एक गडी बाद होतोय. लास्ट बॉल 26 आणि 6 गडी बाद झालेत. आशिष आला गेलाय. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग, जिकडे आतापर्यंत 26 धावा धावफलकावरती आहेत. ओ, समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळला गेलाय. सिंगल रन. तर रकेटकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि 27 रन, 27 धावा धावफलक, 28 टार्गेट जे सेट केलं गेलंय. चला, लगेच क्षेत्ररक्षक लावा. चला, फार वेळ कमी आहे. घड्याला 11:05 मिनिटं झाले आहेत. 12ला सर्व काही संपायचं आहे. सर्व मंडळाचे कार्यकर्ते त्यांनी मंचावर यायचे. सर्व मंडळाचे कार्यकर्ते. हबीब शेख, चला, मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी इकडे यायचंय. हबीब भाई, आपने मार्बल पाड़ा में एंट्री नहीं की, ये सबसे बड़ी गलती हो गई है आपकी.
28 रन वहां पे, नथिंग। और आपके पास ऐसे गेंदबाज है, आपको मालूम है क्या क्या हो रहा है। चला पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, त्यामुळे वाईट चेंडू घोषित केलाय. चला एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 2 धावफलक करतोय. वाईट आणि सिंगल आतापर्यंत अशी सुरुवात झाली. 28 ऑन साइड ला ड्राय केलं चेंडूला. हो शेवटी नाही नाही नाही, चेंडू निघून गेला, सीमा रेखा पार, चौकार, 4 धावा. ऑन साइड ला ट्राय केलं चेंडूला, सिंगल साठी. तीन चेंडूचा खेळ झाला, 20 धावा. समोर समोर हलक्या हाताने सन्मान दिला गेला चेंडूला, सिंगल रन. पहा दबाव नाही आहे, इकडून कोणता प्लॅन करायचा, कोणा विरोधात करायचंय, कसं खेळायचं आहे, कारण 28 धावांचाच पाठलाग आहे. आता बॉल टू बॉलची मॅच आहे. इकडे समोर अंकु 11 अंकु 18 या संघाला ब्रेक थ्रूची गरज आहे, नाहीतर अडचणी वाढणार. ब्रेक थ्रू येणं गरजेचं आहे. साई सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष सर्वांनी, कार्यकर्ते जे कोणी आहेत त्यांनी सर्वांनी इकडे आमच्या कमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. सर्व कार्यकर्त्यांनी कमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. हा 4 चेंडूचा खेळ झाला, 9 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुटला गेले, ड्राय केलं चेंडूला, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झाला. येस, इट इज 4. चेंडू सी मारेगा पार, चौकार, 4 धावा. 5 मध्ये 13. ऑन साइडला ड्राय केलं चेंडूला, ओ शेवटला अडवला गेलाय. पहा शुक्रवार, पहा कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती. साई सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष जे सुमित दादा काळे यांच्या सुमित दादा नागे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा जी आयोजित केली जाते, आणि पहिलं वर्ष होत असताना ज्या प्रकारचं आयोजन केले, खरोखरच मानावं लागणार. मग ते संघ किती होते, किती जणांचा प्रवेश होता ते बघणं महत्त्वाचं नाहीये, आणि या स्पर्धेसाठी जी केलेली मेहनत आहे ते वाखण्याजोग राहिले. पहिल्या पर्वामध्ये या प्रकारचं आयोजन, पुढच्या वर्षी अजून कुठल्या प्रकारचं आयोजन होणार आहे त्यावर सुद्धा नजर असणार आहे. आमची पाटील नेटवर्कची टीम यासाठी जोडली गेली. LED स्क्रीन आपले सुद्धा खूप खूप आभार. आपण कालपासून या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. ऑन साइडला पुन्हा त्या ड्राय केलं चेंडूला,
सिंगलसाठी. पहा एकतर्फा मॅचच्या दिशेने आतापर्यंत टाकीपाडा संघ बोलतोय. इकडून अजूनही 12 धावांची गरज आहे, परंतु विकेट नाही येत. विकेट कमी येतात, अतिरिक्त धावा जास्त येतात. या प्रकारचं काही घडलं गेलंय. 17 धावा धापलकावर. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. ओ व्हाट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू सीम मारे का पार, चौकार. 4 धावा. 21 रन ऑन द बोर्ड. पहा विजयाच्या वाटचालीस फोर्थ असताना आता टाकीपाडाचा संघ जो साईराज संघासमोर आता फायनल मध्ये खेळणार आहे. ओ चेंडू पायावर आदळलाय. चांगला चेंडू, चांगला चेंडू, सुरेख चेंडू होता. तोपर्यंत 1 धाव दापलकर आले. आता 21 काय बनलंय, 21 काय आहे, 14 मध्ये 6. 21 आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला, पैकी वेगवान. हो चेंडूला पुन्हा एकदा गॅदर केलं गेलं. आता 13-5 या 21 ला मॅच येऊन थांबले गेले. वाईट वाईट वाईट. हो समोर वाडा शॉट. मॅच फिनिश. सामना जिंकला टाकीपाडा संघ. फायनल मध्ये एंट्री, फायनल मध्ये प्रवेश करतोय टाकीपाडा संघ. चला कैलास या, कैलास, कैलास त्वरित या. कैलास ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. कमलेशजी रेवाळे यांच्या शुभस्य आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करायचा आहे. चला मनीष, नाही सॉरी कैलास, कैलास या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जा. चला कैलास, कैलास या.